एन्काउंटरसाठी एक अधिकारी, 2 अंमलदार आणि हवालदार अशी टीम बनवली जाते आणि या टीमसोबत सरकारची एक उच्चस्तरीय गुप्त बैठक होते। यानंतर आणखी एक विश्वासू लोकांची टीम बनवली जाते। एन्काउंटर केल्यानंतर टीमला 5 ते 50 कोटीपर्यंतची रक्कम दिली जाते। सोबतच एन्काउंटर प्रकरणातून निर्दोष सोडण्याचं आश्वासनही दिलं जातं। असं सगळं गुपित सांगणाऱ्या निलंबित अधिकारी रणजित कासले यांनी बीडमध्ये पुन्हा एकदा नवीन आणि मोठा खळबळजनक दावा करून खळबळ उडवून दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून बीडमधील घडामोडींना राज्याचं लक्ष वेधलंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे राज्याचं लक्ष लागून होतं। अशातच आता रणजित कासले काही दिवसांपासून यांचं नाव आणि यांचे व्हिडिओ चर्चेत आहेत। हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते। मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहेत। वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची ऑफर असल्याचा दावा रणजित कासले यांनी केलाय। कासले यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत हा दावा केलाय। 50 कोटींची ऑफर दिल्याचं त्यांनी या दाव्यात म्हटलंय। कासले यांच्या या दाव्यानंतर बीडमधील प्रकरणाची पुन्हा एकदा नव्यानं चर्चा सुरू झाली आहे की वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती। बनावट एन्काउंटरसाठी 5 कोटी, 10 कोटी आणि 50 कोटी रुपयांची ऑफर दिली जाते असं देखील रणजित कासले यांनी म्हटलंय। रणजित कासले यांचा हा व्हिडिओ बीडमधील सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय आणि या दाव्यात तथ्य असेल तर कराडचा एन्काउंटर करून कुणाला वाचवायचा प्लॅन आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। अंजली दमानिया यावर असं म्हणाले आहे की कासले हा व्यक्ती विचित्र आणि विकृत मनोवृत्तीचा वाटतोय। अगोदर यानं मद्यधुंद अवस्थेत अनेक आरोप केले होते। आता त्यानं एन्काउंटर करण्याबद्दलचा खुलासा केलाय। इतक्या दिवसांनी तो हे सांगतोय त्यामुळे त्याच्या बोलण्याकडे फारसं कोणी लक्ष देऊ नये असं मला वाटतंय। रणजित कासलेला निलंबित केल्यानंतरच अशी बुद्धी का सुचली? त्याने केलेले आरोप विक्षिप्त वाटत आहेत। काहीतरी खळबळ उडवून देण्यासाठी तो असं काहीतरी बोलत आहे। त्याचे आरोप तथ्यहीन वाटत आहे असं दमानिया यांनी म्हटलंय। पुढे ते असंही म्हणाल्यात की वाल्मिक कराडचा एन्काउंटर होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही। त्याला अनेक गोष्टी माहिती आहेत। त्याने त्या सांगितल्या तर धनंजय मुंडेंना देखील त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे त्याच्या एन्काउंटरचा कट होऊ शकतो। परंतु आज जे कासले बोलतोय त्याला काहीही अर्थ नाही असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे। तर करुणा शर्मा यांच्या मते वाल्मिक कराडला संपवण्याचा प्रयत्न करण्यामागं एक मोठं कारण असू शकतं। धनंजय मुंडे यांचे सगळे काळे कारनामे वाल्मिक कराडकडे आहेत। ही संवेदनशील माहिती बाहेर येऊ नये म्हणूनच कराडला मार्गातून दूर करण्यासाठी ही कथित सुपारी दिली गेली असावी असा संशय करुणा शर्मा यांनी व्यक्त केलाय। आता हे असं सगळं एकंदरीत बीडमध्ये सध्या सुरू आहे आणि ज्याची चर्चा महाराष्ट्रभर होते आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? खरंच वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरचा प्लॅन ठरला होता का? तशी ऑफर कासले यांना किंवा इतर काही अधिकाऱ्यांना दिली गेली होती का? धनंजय मुंडे हे या प्रकरणात अडकू नये म्हणून वाल्मिक कराड यांना संपवण्याचा कट रचला गेला असावा का? काय शक्यता तुम्हाला वाटते? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा आणि मराठी मंडळीवर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।